आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल डोग्मा म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस शिकणार आहोत. बट प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय हे सर्वात आधी जाणून घेऊया. पहा, आपला जो सेल राहते या सेलमध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड प्रेझेंट राहतात. आता जेव्हा पण आपल्याला ही जी त्वचा आहे, ही जी स्किन आहे किंवा कोणता पण एक बॉडीचा जेव्हा सेल बनते, त्याचा फंक्शन काय राहणार, कार्य काय राहणार, हे डिसाईड कोण करणार, की हे जे अमिनो ॲसिड आहेत ते कशा सिक्वेन्समध्ये अरेंज आहेत. आता हा अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स तयार करण्यासाठी आपल्या सेलमध्ये डी-एन-ए राहते. या डी-एन-एच्या अरेंजमेंटवरनं आपण काय करू शकतो, या अमिनो ॲसिडची एक पूर्णच्या पूर्ण चेन तयार करू शकतो आणि या अमिनो ॲसिडच्या चेनला आपण प्रोटीन म्हणतो. आपल्याला काय करायचे आहे, अमिनो ॲसिडची चेन बनवायची आहे. बट ही जी चेन बनवत असताना एका अमिनो ॲसिडच्या नंतर कोणता अमिनो ॲसिड राहणार हे सर्वच्या सर्व इन्स्ट्रक्शन्स कुठे लिहिले राहतात, तर न्यूक्लियसमध्ये. पहा, हा सेल आहे. सेलचा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मेन पार्ट हा न्यूक्लियस असते. न्यूक्लियस पूर्णच्या पूर्ण सेलमध्ये कशा ॲक्टिव्हिटी होणार यांना कंट्रोल करण्याचं काम करते. म्हणजे कंट्रोलिंग पार्ट, जसा की आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर कसा चालणार हा सर्वच्या सर्व डिसाईड होते सीपीयूमुळे. तशाच प्रकारे याच्या पूर्णच्या पूर्ण जो सेल आहे त्याच्या जो इन्स्ट्रक्शन्स आहेत ते प्रोव्हाईड कुठनं केले जातात, तर न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय राहते, तर क्रोमोझोम्स राहतात. या क्रोमोझोममध्ये आपल्याला क्रोमोझोममध्ये काय पाहायला मिळते, डी-एन-ए पाहायला मिळते. या डी-एन-ए म्हणजेच या डी-एन-एवरच सर्वच्या सर्व काय लिहिले राहतील, इन्स्ट्रक्शन्स लिहिले राहतील. बट इन्स्ट्रक्शन पूर्णच्या पूर्ण अमिनो ॲसिडसाठी लिहिले राहतात. म्हणजे जितकी पण सिंथेसिस होणार तितक्या सिंथेसिससाठी. बट आपल्याला तितके पाहिजेत का? नाही. आपल्याला फक्त तितकेच पाहिजेत ज्याने की फक्त एक अमिनो ॲसिड सेट होऊ शकणार. तर हा फक्त एक अमिनो ॲसिड सेट करण्यासाठी किंवा एक चेन तयार करण्यासाठी आपण जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स सेट करणार त्याला आपण काय म्हणू शकतो, जीन म्हणू शकतो. म्हणजे जीन एक स्पेसिफिक पार्ट असणार कशाच्या, डी-एन-एच्या. म्हणजे त्याच्यावर काय राहतील, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स राहतील फक्त एका प्रोटीनसाठी. ही जो एका प्रोटीनसाठी इन्स्ट्रक्शन्स होते हे हे आता इथं आहेत. बट इथं प्रोटीन सिंथेसिस होणार का, न्यूक्लियसमध्ये नाही. तर ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ही न्यूक्लियसच्या बाहेर हा एक सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम म्हणजे एक लेयर आहे. त्या लेयरवर व्हेरियस जे कंपोनेंट्स राहतात ते प्रेझेंट असतात. तर याच्यामध्ये एक रायबोझोम नावाचा कंपोनेंट राहते आणि या रायबोझोम मध्ये काय होणार, प्रोटीन सिंथेसिस होणार. म्हणून याला प्रोटीन फॅक्टरी ऑफ अ सेल पण म्हणतात. आता पहा, रायबोझोम म्हणजे काय आहे, प्रोटीन फॅक्टरी. म्हणजे याच्या आतमध्येच काय होणार, ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होणार. आता प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी याला काय लागतील, वेगवेगळे कंपोनेंट्स लागतील, वेगवेगळे अमिनो ॲसिड लागतील, त्यांना अरेंज करायला लागेल. आणखी काय लागेल, की कशा प्रकारे अरेंज करायचे आहेत हे इन्स्ट्रक्शन्स लागतील. तर हा जो रायबोझोम आहे त्याला जो इन्स्ट्रक्शन प्रोव्हाईड करण्याचं काम करते, म्हणजेच की जीन प्रोव्हाईड करण्याचं काम करते, एक आर-एन-ए. आर-एन-ए काय आहेत, वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. ते काय करतील, हेल्प करतील प्रोटीन सिंथेसिससाठी. तर पहिला आर-एन-ए आहे आपल्याकडे एम-आर-एन-ए. एम-आर-एन-ए काय करणार, डी-एन-ए कडून हे जे कोड लिहिलेले होते ते कॉपी करणार. म्हणजेच की कोड कुणाचे आहेत, हे जीनचे आहेत. तर जीनला पूर्णच्या पूर्ण कॉपी करणार. हा कॉपी करत असताना हा पहा, हा डी-एन-एचा स्ट्रक्चर दिसते. हा डी-एन-एचा स्ट्रक्चर इकडे आहे. तर एम-आर-एन-ए काय करते, आपला एक स्टँड पूर्णच्या पूर्ण डी-एन-ए मध्ये घालते आणि याची एक कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार करते. कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हणजेच काय, पहा, ए आहे. एच्या ठिकाणी हा काय करणार, टी किंवा यू ठेवणार. बट जेव्हा पण आर-एन-ए म्हणतो आपण, तर आर-एन-ए मध्ये टी यूज नाही होत. तर काय करते, यू ठेवते. तर एच्या ठिकाणी काय करणार, टी ठेवणार, यू ठेवणार आणि टीच्या ठिकाणी काय ठेवणार, ए ठेवणार. इतका समजला. पहा, इथं काय लिहिलेला होता, ATGC असा लिहिलेला होता. आता या स्टँडला याला काय करायचं, हे कॉपी करायचं आहे. तर तो काय करते, आपला एम-आर-एन-ए काय करणार, याच्या आतमध्ये घुसून जाणार आणि एच्या ठिकाणी काय लिहिणार, यू. एच्या ठिकाणी काय लिहिणार, यू. टीच्या ठिकाणी काय लिहिणार, ए. टीच्या ठिकाणी काय लिहिणार, ए. त्याच्यानंतर जीच्या ठिकाणी काय करणार, सी लिहिणार आणि सीच्या ठिकाणी काय लिहिणार, ए. म्हणजेच काय केलं, त्यानं सर्वच्या सर्व कोडला कॉपी केलं आणि कोडिंग लँग्वेजमध्ये केलं त्याने. सर्वच्या सर्व जसेच्या तसे केले आहेत का, नाही. तर कोडला कॉपी केला आणि याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी पेअर. म्हणजे एका दुसऱ्याला पूरक अशी पेअर राहते ते. तर एची पेअर कोण, यू. टीची पेअर कोण, ए. जीची पेअर कोण, सी. आणि सीची पेअर कोण, ए. अशा प्रकारे हा जो एम-आर-एन-ए आहे त्याने सर्वच्या सर्व इन्स्ट्रक्शन्सला कॉपी केला आपल्या टेम्पलेटवर आणि काय तयार केला, एम-आर-एन-ए. ठीक आहे. पहिले टेम्पलेट होती, फक्त टेम्पलेटवर सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन कॅरी केला. जशी हे आहे एम-आर-एन-ए ची टेम्पलेट.
आणि याच्यावर काय करत आहे, हा आता आपले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला ठेवत आहे. केव्हा? जेव्हा हा याच्या आतमध्ये घुसून जाणार तेव्हा. आता हा काय करणार, एम-आर-एन-ए इथनं बाहेर निघते आणि एक असा पूर्णच्या पूर्ण एम-आर-एन-ए तयार करते. आता या एम-आर-एन-एवर कोड आहेत, बट ही जी प्रोटीन सिंथेसिस आहे तो इथं नाही होणार, तर फॅक्टरीमध्ये होणार. म्हणजे फॅक्टरी म्हणजेच कोण? रायबोझोम. व्हेरियस रायबोझोम प्रेझेंट असतात हा कोण आहे? सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझम म्हणजे सेलच्या अंदर एक असा चिकट पदार्थ राहते, त्याच्यावर सर्वच्या सर्व कंपोनेंट प्रेझेंट राहते. त्यालाच आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. या सायटोप्लाझमवर कोण राहते? रायबोझोम. आता रायबोझोम राहणार. आता रायबोझोम मध्ये इथं गेला. आता रायबोझोम मध्ये गेला कोण? एम-आर-एन-ए. आणि यांच्याकडे काय काय आहेत? काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता सेम सेट ऑफ इन्स्ट्रक्शन कुठं राहतात? अमिनो ऍसिडवरही प्रेझेंट राहतात. म्हणजेच आता आपल्याकडे आणखी एक कंपोनेंट आला, तो म्हणजेच की टी-आर-एन-ए. हा टी-आर-एन-ए एक असा एन्झाईम राहते जो काय करणार, हे जे अमिनो ऍसिड आहेत कोणत्या कोडचे, याच्याकडे कोड राहतील टी-आर-एन-ए कडे. आणि टी-आर-एन-ए काय करणार, याच्या जे कॉम्प्लिमेंटरी वाले कोण राहतील अमिनो ऍसिड, त्यांना आणण्याचं काम करते. याच्याकडे अँटी कोड राहतात. जसे की हे कोड होते, याच कोडचे अँटी कोड कुठे लिहिलेले राहतील? टी-आर-एन-ए कडे. तर टी-आर-एन-ए काय करणार, त्या पर्टिक्युलर अँटी कोड वाल्या अमिनो ऍसिडला ब्रिंग करणार आणि कुठं ठेवणार? तो रायबोझोम जवळ नेणार. आता रायबोझोम मध्ये काय होत होता, की रायबोझोम काय करणार, हे जे कोड आहेत एम-आर-एन-ए ची स्टँड, ही एम-आर-एन-एच्या स्टँडवर ह्या अँटी कोडची अरेंजमेंट करणार. जसा यू आहे, यूच्या ठिकाणी काय करणार, हा ए ठेवणार. आपण पाहिलेला होता, यूच्या ठिकाणी काय करणार? ए ठेवणार. एच्या ठिकाणी काय करणार? यू ठेवणार. सीच्या ठिकाणी काय करणार? हा जी ठेवणार. आणि जीच्या ठिकाणी काय करणार? सी ठेवणार. म्हणजेच की जेव्हा आता आपण एम-आर-एन-एचा स्टँड बघू, याच्यावर अमिनो ऍसिड प्रेझेंट राहतील. कोडच प्रेझेंट राहतील का? नाही. आता कोण झाले? अमिनो ऍसिड प्रेझेंट झाले. पहिला अमिनो ऍसिड कोणता राहिला? यू. त्याच्यानंतर ए, मग त्याच्यानंतर यू, मग त्याच्यानंतर जी, आणि त्याच्यानंतर सी. आता आपल्याला काय दिसत आहे, जी एम-आर-एन-ए ची स्टँड आहे त्याच्यावर अमिनो ऍसिडची अरेंजमेंट होत आहे. ही अरेंजमेंट करण्यासाठी आणखी एक, आता ही अरेंजमेंट कुठं होत आहे? रायबोझोम मध्ये. रायबोझोम मध्ये कोण प्रेझेंट राहते? तर राहते आर-आर-एन-ए. हा आर-आर-एन-ए काय करणार, आपल्या ही जे अरेंजमेंट करण्याची प्रोसेस होती तिला करणार. आता हे जी अरेंजमेंट करण्याची प्रोसेस आहे ही कुणाद्वारे होत आहे? आर-आर-एन-ए द्वारे. आणि असे पूर्णच्या पूर्ण काय करणार, हा एक चेन बनवणार. आता चेन जेव्हा बनवत असते तेव्हा हे जे 3 राहतात यांना आपण म्हणतो कोडॉन. हा फक्त एका वेळी 3 न्यूक्लियोटाइड, हे ए, यू, जी राहतात, त्याला आपलं न्यूक्लियोटाइड म्हणतात. आणि 3 न्यूक्लियोटाइड मिळून एक कोडॉन बनते. तर हा प्रत्येक वेळी काय करते? एक कोडॉन बनवते आणि थोड्या वेळाने काय होऊन जाते? शिफ्ट होऊन जाते. कशासाठी? दुसरा एक कोडॉन तयार करण्यासाठी. पुन्हा 3 न्यूक्लियोटाइड बनवते आणि पुन्हा शिफ्ट होते. आणि ही जी शिफ्टिंगची प्रोसेस आहे हिलाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. म्हणजे आपली लोकेशन काय करत आहे? दुसऱ्या कोडॉन पर्यंत तो चेंज करत आहे. तशाच प्रकारे हे काय करणार, जेव्हा पण ही प्रोसेस होत आहे, पहिले काय होते? कोड होते. कोडच्या नुसार अँटी कोड झाले आणि अँटी कोड वाले अमिनो ऍसिडची अरेंजमेंट कुणा केली? आर-आर-एन-ए. तर आर-आर-एन-ए काय करते? अँटी कोडचे जे अमिनो ऍसिड आहेत त्यांना कोडवाल्या एम-आर-एन-ए वर ठेवते. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? काय म्हणणार याला? ट्रान्सलेशन. कोणती प्रोसेस? ट्रान्सलेशन. तशाच प्रकारे हा काय करत होता? एम-आर-एन-ए एक स्क्रिप्ट तयार करत होता, कॉपी तयार करत होता. कशाची? डीएनए मधल्या जीनची. कशावर? एम-आर-एन-एच्या टेम्पलेटवर. तर या प्रोसेसला आपण काय म्हटला होता? ट्रान्सक्रिप्शन. तर जो पण प्रोटीन सिंथेसिस आहे हा 3 पार्ट मध्ये होते. फर्स्ट वन इज अ ट्रान्सक्रिप्शन, सेकंड वन इज अ ट्रान्सलेशन, अँड थर्ड वन इज अ ट्रान्सलोकेशन. तर इतका पार्ट तुम्हाला समजला असेल. आणि हे तर फक्त इन्फॉर्मेशन होती, याचे सर्वच्या सर्व नोट्सही आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आणखीन डिटेल समजेन. बट तुम्हाला इतकं समजलं असेल की न्यूक्लियस काय असते आणि न्यूक्लियसमध्ये काय काय प्रोसेसेस होतात. फर्स्ट काय होणार बेटा, की हा न्यूक्लियस असते. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असते. क्रोमोझोममध्ये डीएनए असते. डीएनए मध्ये जीन असते. जीनला कॉपी करण्याचं काम कोण करणार? एम-आर-एन-ए करणार. हा एम-आर-एन-ए कुठं नेणार? या जीनला रायबोझोम कडे नेणार. जीनच्या कोडला कुठे नेणार? रायबोझोम कडे नेणार. रायबोझोम मध्ये टी-आर-एन-ए प्रेझेंट असते. टी-आर-एन-ए वर अँटीकोड प्रेझेंट असतात. ह्याच कोडचे अँटीकोड आहेत ते. आता हा जो टी-आर-एन-ए आहे तो शोधणार की अमिनो ऍसिड कुठं आहेत. हे व्हेरियस अमिनो ऍसिड प्रेझेंट आहेत डॉट 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 वाले. ह्या पर्टिक्युलर कोडच्या अमिनो ऍसिडला उचलणार तो. आणि हे एम-आर-एन-एचा स्टँड आहे. या एम-आर-एन-एच्या स्टँडवर जो कोड होता त्याचवरच अँटी कोड वाले अमिनो ऍसिडला अरेंज करणार.
ही जी अरेंजमेंट होते यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन म्हणतो. कारण की कोडच्या काय होत आहे अँटी कोडमध्ये अमिनो ॲसिड अरेंज होत आहेत आणि हे जी सर्वच्या सर्व अमिनो ॲसिडची अरेंजमेंट होत आहे, या अमिनो ॲसिडच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो प्रोटीन. जे एक चेन तयार होणार त्या चेनलाच आपण काय म्हणणार प्रोटीन. आणि प्रोटीन होत असताना हा जो RNA होता जो काय करत होता या अँटीकोडला याच्यावर मांडत होता. तर याची काय होणार शिफ्ट होणार एक कोडॉन टू नेक्स्ट कोडॉन, फर्स्ट कोडॉन टू नेक्स्ट कोडॉन, मग त्या नेक्स्ट कोडॉन टू त्याच्या नेक्स्ट कोडॉन. तर ही जी शिपमेंट आहे तिला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन. आणि हे सर्वच्या सर्व प्रोसेस कशाची आहे प्रोटीन सिंथेसिसची आहे आणि या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसला आपण सेंट्रल डोग्मा असे म्हणतो. तर इतकी गोष्ट तुम्हाला समजली असेल. आय होप सर्वच्या सर्व डाऊट्स पण क्लिअर झाले असतील. हा फक्त एक प्रिफेज लेक्चर होता ज्याच्या नंतरचे नोट्स मी समोरच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे. तरी इतका समजला असेल तर लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत ज्यांना पण याची गरज आहे. ठीक आहे. थँक्यू.